पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुके इथे दाभेडी ह्या आपण केंद्रामध्ये आलेलो आहे। इथे आरोग्य सेवा का आहे, कशी आहे, आपण त्याच्यावर जाणून घेणार आहे। एक पेशंट आहे, त्यांना लहान बच्चू घेऊन आले, तर काय बोलणार आपण? तुमचं प्रथम नाव सांगा, आपण कुठले? माझे नाव आहे सुधाकर देवराव मकने, मी राहणार जांभूळमाथ्याला। इथं दाभेरीमध्ये मी आज आलेलो होतो, PHC केंद्र दाभेरी म्हणून। तिथं आज मी पेशंट घेऊन आलो, पण इथं डॉक्टर उपस्थिती नसल्या कारणामुळे बरीच पेशंटला हे अडचण येते। त्यामुळे इथं ॲम्ब्युलन्सची फार गरज आहे, डॉक्टरची पण फार गरज आहे। आणि आपण इथे आल्यानंतर इथे ॲम्ब्युलन्स पाहिजे किंवा इथं आता 10 किलोमीटरवरती जो PHC आहे, तिथे जाताना यथाकथाचा जो पेशंट आहे तो दगावल्यानंतर हा जबाबदार कोण? कारण काही ॲम्ब्युलन्स पाहिजे, तर ह्या समजा आपण काय बोलणार? हे आहे इथून PHC साखरशेत म्हणून इथून आहे, 10 किलोमीटर आहे। इथून दवाखान्यात नेण्यासाठी प्रायव्हेट ही गाडी केली जाते, त्याच्यामुळे काही अडचण पेशंटला फार येतात। आणि कोणी नेताने काही पेशंटला दखापत झाल्यास ती शासनाची जबाबदारी आहे, असं माझे म्हणणं आहे। इथं डॉक्टर तात्काळ द्यावा ही आमची ग्रामस्थांची अशी मागणी आहे। आपण नक्कीच ह्या गोष्टीवर आपण शासनाकडून मागणी करणार आहोत, परंतु इथे जी समस्या आहे त्या समस्या कोणकोणत्या आहेत, काय करणार आहात तुम्ही? या PHC मध्ये एवढ्या समस्या आहे का, इथं डॉक्टर उपस्थित राहत नाही, मेन मध्ये यो मुद्दा आहे इथला। पण डॉक्टर राहत नाही, बरोबर आहे, परंतु डॉक्टर जी आहे नक्की कोणता डॉक्टर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? काय बोलणार तुम्ही? हे नक्की डॉक्टर माहीत नाही, हे काय सांगू शकत नाही। आम्ही तर ते थोडं अशिक्षित असल्यामुळे काही म्हणजे ह्या अज्ञान व्यक्तीला माहीत पण नाही की आदिवासी आहे, आणि तो कुठेतरी आपल्या म्हणजे आजारासाठी या PHC अंतर्गत आणि उपकेंद्र अंतर्गत किंवा केंद्रांतर्गत हा सातत्याने येताना दिसतोय। हा पेशंट कुठेतरी आपला निवारा होण्यासाठी, आपण बरा होण्यासाठी हे प्रयत्न करतोय, परंतु इथे डॉक्टर नाही किंवा जे स्टाफ आहे हे पण नाही, आणि सातत्याने हे वर्षानुवर्षे होत असताना विशेष म्हणजे महाराष्ट्र राष्ट्र म्हणजे दादरानगर हवेली आणि महाराष्ट्र ह्या ठिकाणी हा लास्ट टोक आहे, हा सीमा आहे, आणि ह्या ठिकाणी पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाही। जे इथे स्टाफ आहे हे फक्त येतात आणि जातात, पण ते योग्य तिथं काम करतात का, याच्याकडून कोण लक्ष देतं का? जिल्हाधिकारी किंवा CO हे याच्याकडे लक्ष देतात का? कारण का याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। सर्रासपणे आपण फक्त ड्युटी करतोय, आपला पगार घेतोय आणि हे आपण खिशामध्ये टाकून निघून जातोय, ही स्ट्रॅटेजी आहे इथल्या स्टाफची। आणि आपण जर PHC अंतर्गत जे अधीक्षक आहे यांना फोन लावला, मग तिथे नियुक्ती कोण आहे, का आहे हे अजिबात त्यांना माहीत नाही। मग त्यांना जर डॉक्टर कुठे देणं अपेक्षित आहे, तुम्ही जिल्ह्याला फोन लावा, तुम्ही तालुक्याला फोन लावा असं सांगलं जातं, ही खूप मोठी दुर्दैव आहे। जर आमचा आदिवासी समाज हा कुठेतरी जर या क्षेत्रामध्ये राहत असेल आणि जर त्यांना जर योग्यरित्या जर आरोग्य सेवा भेटली नाही, ती पूर्ण मोठे दुर्दैव आहे। न्यूज इंडिया 9 पत्रकार संदीप राऊत, जिल्हा पालघर। त्याचबरोबर आपण इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत, पारधी साहेब, आपण त्यांना विचारणार आहोत इथे आरोग्य प्रश्नाबद्दल काय समस्या आहे। पारधी सर, काय बोलणार आपण? हे दादरानगर हवेली आणि गुजरातच्या बाँड्रीवरलं शेवटचा टोक आहे, आणि ग्रामपंचायत दाभेरी इथे दाभेरी आरोग्य पथकवरती गेली कित्येक वर्षापासून व्यवस्थित कंटिन्यू डॉक्टर राहत नाही आहे। खूप मोठी समस्या आहे आरोग्याची। हा अतिशय ग्रामीण भाग आहे, आणि ग्रामीण भाग असल्या कारणानं इथे कोणी डॉक्टर राहायला तयार नाही आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्पदोषचे जे काही पावसाळ्यामध्ये सर्पदोष होतात, आणि ते हलवण्यासाठी या ठिकाणी गाडीसुद्धा आरोग्य पथकाला नाही आहे। ही खूप मोठी समस्या आहे। दुर्दैवी काही घटना अशा घडल्या की त्यांचं अंतसुद्धा होऊन गेलं, ते मृत्युमुखी पावले, आणि आरोग्याच्या सुविधा मिळत नाही। खूप मोठी समस्या आहे। रुईगर बबदरी एक ग्रामपंचायत आहे या आरोग्य पथकावर अवलंबून, त्याचप्रमाणे जामला डाडरी ग्रामपंचायत आहे, कायरी ग्रामपंचायत आहे, आणि खूप मोठी दाभेरी ग्रामपंचायत, असे खूप मोठा हा एरिया असूनसुद्धा या ठिकाणी डॉक्टर नाही। ही शोकांतिका आहे, अडचणीची एक बाब आहे।
हा पावसाळी विषय झाला, परंतु इथे जो गरोदर माता आहे ही जेव्हा जर तिथे हॉस्पिटलला नेली, जेव्हा पथकला नेली, तर तिच्या रुग्णवाहिका नाही किंवा तिचं डॉक्टर उपलब्ध नाही आणि असं असताना 10 किलोमीटर अंतरावरती ते PSC आहे. मग येतागताची जर दुर्घटना होते तर याला जबाबदार नक्की कोण, काय बोलणार? याला जबाबदार प्रशासनच इथले आहे, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. कारण रुईगर बबदरी इथून प्रायव्हेट गाडीमध्ये पेशंटला घेत नाही आहे. डिलिव्हरीचे जे पेशंट असतात तर जीपमध्ये ते टाकत नाही आहे आणि बाईकवर काही काही आणावं लागते. ही शोकांतिका आहे, या ठिकाणची खूप मोठी अडचण आहे साहेब. ज्यांच्याकडं वाहन आहे, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, पण ज्यांच्याकडे काही नाही, मग अशा वेळेस किती मोठी समस्या असेल, काय बोलणार? आपण सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय पॉलिटिकलमध्ये आहेत आणि याचा पूर्ण अभ्यास आहे आणि अशा वेळेस जर ह्या प्रश्न जर सातत्याने होत असेल, कित्येक वर्षापासून इथे जर डॉक्टर नाही किंवा इतर सुविधा नाही, तर अशा वेळेस आपण ग्राउंड लेवलचा रिपोर्ट काय बोलणार? आपण काय बोलणार? काही ह्या अशा समस्यामुळे काही बालकं ही गर्भवती महिलेच्या पोटामध्ये दगावलेली आहेत. असली इथली मोठी खूप परिस्थिती आहे. तर याचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि इथे गाडीची सुविधा दिली पाहिजे ह्या ग्रामीण भागासाठी तरी. म्हणजे आरोग्य विभाग तुम्ही पत्रव्यवहार कराल का? कारण कसं माहिती का, हा सातत्याने हा प्रश्न जर निर्माण होत असेल तर मग तालुक्या लेवल किंवा जिल्हा लेवल पत्रव्यवहार करून इथे जे डॉक्टर आहे याची मागणी कराल, काय बोलणार तुम्ही? नाही, आपण मागणी तर वेळोवेळी करत आलेलो आहे आणि अर्ज पण आपण दिलेला आहे. ज्यावेळेस माननीय श्री सुनील भुसारा आमदार साहेब यांनी ज्या व्हॅन दिल्या, ते व्हॅनमधली एक आपण इथे गाडी मागितली, परंतु यांनी दिली नाही. ते चालतवर सारख्या ठिकाणी ठेवतात. चालतवरला एवढा इश्यू नाही आहे. दाबेरी हा ग्रामीण भाग आहे आणि इथे त्यांनी देणं गरजेचं आहे, मला असं वाटतंय. आपण बघू शकतात इथे रुग्णवाहिका आवश्यक आहे, त्याचबरोबर डॉक्टर पण आवश्यक आहे आणि विविध सुविधा आरोग्य संदर्भात ही अपेक्षित होत असताना आता कितीक वर्ष झालेत DN बाँड्रीवरती आहे किंवा महाराष्ट्र बाँड्रीवरती हे गाव आहे आणि याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे कुठं तर मार्गी लागत नाही. ही मोठी शोकांतिका आहे.